धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता निभविता, तेथे तुझी सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवाचं वेआटी पाडी तसे. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. पांडुरंगा करू प्रथमा कार्यक्रमाचं प्रयोजन असं काही सुखकर नाहीये, परंतु पितृऋणातून मुक्त होण्याकरता आज हे आयोजलेलं कार्य आहे. आमच्या असणाऱ्या सरुताई नवनाथ करळे, आम्ही सर्वजण, आपण सर्वजण त्यांना म्हणजे म्हणायचो. यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या मुलांनी म्हणजे माझ्या बंधुराजांनी हे सर्व काही आयोजन केलेलं आहे. वर्ष श्राद्धाला कीर्तन का करावं, त्याचं एक कारण आहे. नामस्मरण का करावं, कारण ज्यावेळेस तो आत्मा अर्ध्या आयुष्यामध्ये देह सोडून निघून जातो ना, त्यावेळेस भगवान परमात्म्यापर्यंत त्याला जाता येत नाही. त्याला तिथं मुभा मिळत नाही, कारण आयुष्य अजून अपुरा असतं. त्याच्यामुळे तिथं त्यांना मुभा मिळत नाही. त्याच्यामुळे पुत्रानं केलेलं पुण्य, आजचं जे हरिनाम आहे, याची फलश्रुती तिथे त्यांना मिळत असते. आणि भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीला विलीन करून घेतो, त्या आत्म्याला विलीन करून घेतो. तोपर्यंत या देहाला सुटका नसते. म्हणून आज या ठिकाणी अन्नदान आणि ज्ञानदानही दोन्ही या ठिकाणी आयोजलेलं आहे. परम भाग्य समजते. आणि सर्व माझ्या बंधुराजांनी मला या ठिकाणी कीर्तनासाठी बोलवलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. माझ्या सोबत आलेले मृदंगाचार्य सौरभ महाराज उगले यांचाही खूप खूप धन्यवाद देते. चॅनल वाले भाऊ असतील, दर्शन मस्ते चॅनल वाले भाऊ आहेत, त्यांचाही कोटी कोटी धन्यवाद देते. कारण की केव्हाही हा कार्यक्रम आणि आमच्या म्हणजे आठवण केव्हाही आम्हाला मोबाईल उघडल्या बरोबर पाहायला भेटेल. कशी काळाची चाहुल झाली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहुल झाली, बाग सुखाची करपून गेली. होता सोन्याचा संसार, राजराणीचा दरबार. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. काही अभंग नाहीये, पण एक विषयानुरूप खूप सुंदर असं गीत आहे. ज्यावेळेस ज्या घरातून आई निघून जाते, संपून जाते, त्यावेळेस त्या व्यक्तीला कळतं आईचं महत्व काय असते. आणि ज्या व्यक्तीला आईच नाही, जन्मताच निघून गेलेली आहे,
त्याला त्या एक व्यक्तीला कळतं आईचं महत्व, आणि सर्वात जास्त मुलीला कळतं आपल्या आईचं महत्व. ज्यावेळेस आई आयुष्यातून निघून जाते त्यावेळेस तिला माहेर पोरग झालेलं असतं. चप्पल सोडायला जागा शिल्लक राहिलेली नसती. माहेर त्या गावला म्हणलं जातं ज्या गावून आणलं जातं. लेक घेऊन जाते आणि आई गाठोडे भरून देते, त्याला माहेर म्हणतात. आणि उदाहरण करण्याचे असणारे आमच्या म्हणजे सुरताई, सर्वांना अगदी मायेचं आईचं प्रेम देणाऱ्या, आणि मलाही माझ्यावरती आईसारखं आतोनात प्रेम करणाऱ्या, सर्वांना सोडून गेल्या. आजही त्या आपल्यात नाही असं बिलकुल वाटत नाही. त्यांच्या चरणावरती हे कीर्तन पुष्प आपण सर्वांनी व्हायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. लहानपण होतं ना तेव्हा समाजाने शिकवलं धराधाम सत्य. बचपन में सिखाया धराधाम सत्य है, जवानी ने सिखाया धन द्रव्य सत्य है. और जब स्मशान भूमि के तरफ चले, ये दुनिया छोड़ के चले, तो सबने बताया राम नाम सत्य है, श्याम नाम सत्य है. मला सांगा, तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहायला गेला, घर मालकाचं मन फिरलं तर घर मालक काय म्हणतो, करा बरं आमचं खाली लगेच. तसं आपल्याला माहितीये का आपण केव्हा जाणार आहोत? आपल्याला काही माहित नाही आपण कधी इथून निघून जाणार आहेत. आणि जर यदा कदाचित देवाने असं 60-65 इथं लिहून दिलं असतं ना, मग माणसाने कामं नसते केली. हरीण पालन गावरे नाही का, कामच नसते केले. 60 वर्ष तर जगायचंय आपल्याला, काम करून तरी काय करायचं, खाल्लं नाही खाल्लं तरी जगणारच आहे. देवाने बरोबर केलं, तिकीट काढलंय, पण तिकिटावरच्या गावाचं नाव माहित नाही केलं, कुठं उतरायचंय म्हणून फायद्याचं ठरलं. पण इंटिमेशन देण्याकरता साधू संत महात्मे येतात. जग जोगी जाग साधू संतांना काळाची भीती पण वाटत नाही, पण आपल्याला लय भीती. जाईन कराईन नाही. एक सहज आठवलं मन दृष्टांत सांगते. दोघं वयोवृद्ध आजी आजोबा होते. पोरं अमेरिकेला शिकायला निघून गेले, तिकडच सेटलमेंट झाले. महागारी वळून पण पाहिलं नाही. एक दिवशी म्हातारा म्हातारीची भांडणं झाली. म्हाताऱ्याने खंदील घेतला, जे तावाने निघाले पटपट निघाले. आणि निघाल्यानंतर तिथूनच मी चालले होते कार्यक्रमाला. म्हणलं आजोबा खंदील घेऊन संध्याकाळी एवढा तावानं कुठे चालला? काय ना म्हणे म्हातारीने लय त्रास दिला, आता जाऊन जीवच देतो. मी म्हणलं बरं आहे ठीक आहे, पण जीव द्यायचं पण खंदील कशाला? ही चुकाटा चावला तर म्हणजे मरायचं चालले आणि चुकाटा चावायची भीती वाटते. आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा असा नरदेह मिळाला, आणि असा आता फुकट घालवायचं का? फुकट घालू नका. तर तुकोबराय सांगतात, देणारा येतोय नेणारा येतोय. आपल्याला मिळालाय ना, कळून घ्या. संत महात्म्याला शरण जा. तुम्हाला या ठिकाणी मनुष्य देहाला पाठवण्यामागचं एकच कारण, त्याला करमत नव्हतं म्हणून तुम्हाला तयार केलंय. कशा करता? दिले इंद्रिय हात पाय, इंद्रिय हात पाय,
पाय कान डोळा मुख बोलाया वचन जेणे तू जोडशील नारायण नासे जीवपण भवरोगा. निमित्त म्हणून देह दिलेला आहे. कशा करता? भगवंताचं नामस्मरण करता. आषाढी वारीला बरेच लोक पंढरपूरला जातात. मला सांगा किती लोकांना देव भेटतो, किती लोकांना देव बोलतो, किती लोकांना देव भेटतो? काही काही लोक कळसाचं दर्शन घेऊन येतात, माघारी येतात. किती लोकांना देव बोलतो? कोणाला बोलत नाही, कोणाला पाहता येत नाही. कवचित लोक असतात तास तास रांगेमध्ये उभा राहून तेव्हा दर्शन भेटतं. बळच गाचाले गोचाले खात खात बळच. परंतु कशा करता जायचं मग? देवाचं तर दर्शन होत नाही, मग कशा करता जायचं? होती संताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी. आपल्या लेकराचं कितीतरी कौतुक असतं आणि कितीतरी अभिमान वाटत असतो. लेक दारात दिसते नाही तर इकडे आईच्या डोळ्याला चार चार दारा असतात. आणि ज्यावेळेस वाट लावते ना लग्न करून जावयाचं आणि लेकीचं पाय धुवून पिते, जावई बापू तळा हातातल्या फोडासारखी जपली बर का, सांभाळा आमच्या लेकीला. पाय धुवून पिते जावयाचं. इतकं आतोनात प्रेम आईचं मुलावरती असतं. असं आईचं अंतकरण असतं. म्हणून आईच्या अंतकरणाला कधी दुखवू नका. माता पित्याची सेवा करा. आई वडिलांचा असा विचार असतो की माझा मुलगा कलेक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, परदेशामध्ये जाऊन नोकरी करावा. पण मी म्हणते त्यानं साधं भारतामध्ये राहून साधी शेती जरी केली ना तर तो आई बापाला कधीच वृद्धाश्रमामध्ये ठेवणार नाही. बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये अशी फीड बसलेली आहे की मोठा कलेक्टर इंजिनियर व्हावा, परदेशामध्ये जावा. पण सांगून जाईल सत्य घटना घडलेली आहे. लक्षामध्ये ठेवा. तुम्ही नोकरदार बनवला, कलेक्टर बनवला, इंजिनियर बनवला, परदेशामध्ये गेला. परदेशामध्ये आपल्यासारखी संस्कृती नाही. वर्षाला मालक बदलतो, करार असतो मालकाचा. एवढ्या एवढ्या दिवस याच्यापाशी मी राहील असा करार असतो. पाश्चात्य संस्कृती म्हणतात त्याला. भारतीय संस्कृती सारखी संस्कृती कुठे नाही. दोघ जण दाम्पत्य होते. एकुलता एक मुलगा होता. खूप शिकवला, जुने भांडे करून आईनं शिकवला. परदेशामध्ये गेला, नोकरी करू लागला. नोकरीकडून पैसा कमवला, पैसा कमवून बायको केली. तिकडची आता तिकडच राहायचं म्हणलं तिकडचीच बायको केली. आई बापाला माहित नाही. व्यसनाच्या आहारी गेला आणि सगळी प्रॉपर्टी गमवून बसला. पैसा लय झाला ना माणसाला मायाजाळ तयार होतं आणि पैसा कुठं घालवावं हे समजत नाही. त्याच्यामुळे कमी पैसा असलेला लय बरं, टेन्शन राहत नाही. माणूस सुखाने तरी जातो नाही का. पैसा कमावला आणि व्यसनाच्या आहारी जाऊन सगळा पैसा उधळला. उधळल्यावर कळे ना कुणकड जाऊन काय करावं. सगळ्याचे देणे पाणी करून ठेवले. त्यावेळेस कधीतरी लाडा लाडानं आपल्या पत्नीला सांगितलं होतं त्याने, आपली ना भारतामध्ये थोडी इस्टेट आहे, 4-5 एकर आहे, आई वडिलाची जमीन, घरदार आहे चांगलं. कधीतरी लाडा लाडानं पत्नीला सांगितलं होतं. ह्या वेळेस महागुरूचा लय भारी सल्ला पडतो नाही का. त्यावेळेस तिने सल्ला दिला. त्याला बरोबर तिला आठवलं. का माहिती तुमची इंडियामध्ये इस्टेट आहे ना, ती विकून आपण इकडून परत बिझनेस टाकू. त्याच्या बी डोक्यात टूप पिटली, काय हरकत नाही. पण म्हणे माझे आई बाप लहानपणापासून मला एवढं शिकवलंय आणि त्यांना कुठं सोडायचं. काय म्हणे त्या वृद्धाश्रमात सोडून एखादा हप्ता भरायचा ना, दुसऱ्यांदा कुठं जायना, काय करायचे. असं म्हणल्यानंतर त्याला थोडं मनामध्ये वाईट वाटलं. पण म्हणलं आपली बी पंचायत आहे, त्याच्या पुढे संकट दिसत होते ना, देणेकरी होते पुढे समोर. म्हणून तो विमानानं भारतामध्ये आला आणि भारतामध्ये आल्यानंतर तालुक्याच्या ठिकाणाहून फोन केला, आई बाबा मी येत आहे आणि आता माझ्या सोबत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे.
तुम्हाला माझ्या परदेशामध्ये अमेरिकेच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. जसं राजा रामचंद्र अयोध्येमध्ये यावा ना, जसा दशरथाला त्या राज्याभिषेकाच्या वेळी आनंद झाला होता ना, तसा त्या आई बापाच्या जीवाला आनंद झाला बरं का. आईनी पुरणपोळीचा थाट मांडला, बापाने तर पेड्याचा बॉक्स आणला, गल्लीमध्ये माझा राम येणार आहे, माझा राम येणार आहे आता गल्लीमध्ये वाटलं. आनंदाचं वातावरण होतं. आणि वडिलांना सांगितलं, मुलानं तुम्ही इथली सगळी इस्टेट विकून टाका, तुम्ही आता तिकडेच थांबा माझ्यापाशी, आता तुम्हाला इकडे यायची गरज नाही. असं म्हटलं आई बापाला बी बरं वाटलं. आता नातरोड पत्रोड ठेवायचं, आता काय राहिलं आपलं, 10 गेलं 5 राहिलं, आता निघून जायचं, सांभाळायचे ना आपला मुक्काम गाठायचं. असा विचार केला. सगळं विकून टाकलं, पैसे घरामध्ये आणून ठेवले. आणि आल्यानंतर मुलाचं आई डोळे भरून मुलाला पाहते, औक्षण करते, डोळ्यामधनं 2-2 धारा वाहत आहेत, आनंद अश्रू वाहत आहेत. पाटावरती मुलाला बसवले आणि स्वतःच्या हातानं गास म्हणून पुरणपोळीचं चारते. आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, आनंद अश्रू आहेत, पण मुळात मुलाच्या मनामध्ये कपट, काळ कपट दडलेलं होतं. घास भरवला, अन्न भरवलं, जेव घातलं पोटभर. स्वतः सकाळ धरणं जेवली नव्हती, कारण राम घरी येणार आहे. वडील जेवलेले नव्हते. मुलगा जेवल्यानंतर दोघांनी जेवण केलं, बॅगा भरल्या निघाले. विमानाचं तिकीट आधीच बुकिंग होतं बरं का, लगेच्या लगे बुकिंग होत नाही. त्याने फक्त एक तिकीट काढलं होतं. चला म्हणे, गेलं तुम्ही इथं बाकड्यावर बसा, मी तिकीट काढून आलो. अडाणी आई बाप काय करणार आहे त्यांना. बाकड्यावर बसला, तिकीट काढायला जातो म्हणून गेला. 5 वाजत आल्या संध्याकाळच्या, तरी मुलगा परत नाही आला. आईने विचारलं, का हो राम आपल्या परत आला नाही, कुठे गेला असेल हो? अरे काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, काहीतरी अडचण आली असेल. बरोबर, मी जाऊन बघतो. बरं, चौकशी कक्षामध्ये चौकशी केली. का हो अशा नावाचा मुलगा या ठिकाणी आला होता, आम्हाला तो माझा मुलगा होता, आम्हाला तो त्याच्या बरोबर परदेशामध्ये घेऊन जाणार होता. काय झालं त्याचं? हा म्हणे, मी पाहतो रजिस्टरला पाहिलं. त्यावेळेस त्या चौकशी कक्षामधल्या गृहस्थांनी त्यांना सांगितलं, तुमचा राम केव्हाच परदेशामध्ये उडून गेला. त्या आई बापाच्या अंतकरणाला काय वाटलं असेल हो? अंतकरणाला छिद्र पडल्यासारखं त्या वडिलाच्या डोळ्यामध्ये घळघळ अश्रू येऊ लागले. थर हातपाय कापू लागले. सगळं आयुष्याची तर संपत्ती विकून टाकली, मुलाला पैसे दिले, राहायला छप्पर सुद्धा उरलं नाही. आता कुठे जायचं, कसं सांगावं पत्नीला? थरथरल्या हातानं, थरथरल्या पायानं पत्नीपर्यंत आले आणि सांगितलं. जो वृत्तांत तिथं ऐकवला होता तोच वृत्तांत पत्नीला सांगितलं. अगं, आपला राम केव्हाच निघून गेला, बरोबर. हे ऐकल्याबरोबर त्या आईने त्या देहातनं प्राण सोडला आणि जाता जाता म्हणू लागली, आई मी तर तुझ्यासाठी जीवन जाईले. त्या आईच्या अंतकरणाला काय वाटलं असेल हो? खूप वेदना झाल्या आणि हाड दिसेना, तिनं शरीर जमिनीवरती टाकून दिलं, देहातनं प्राण निघून गेला. म्हणून शिकवायचीत ना मुलं, शिकवा, पण इतकी शिकू नका ती आपली संस्कृतीच बिघडून लावते. असं शिकू नका. आता तुम्हाला वाटत असेल तात्या नाही येत म्हणजे मी त्यांना शिकवते, असं नाहीये. हे कसंही माहितीये का, बापाच्या ताटामध्ये लेकरांना जेवायला बसावं आणि त्यांच्या ताटातला घास म्हणून त्यांनाच चारावा, ही अशी क्रिया आहे. विठाला विठाला
काळजी करू नका, सखे गुरुचा पक्का केलाय मी. परफेक्ट उत्तर. विठाला विठाला. त्या ठिकाणी सांगतात म्हणून धर्म संस्कृती टिकवा, लई नका शिकू, कमीत कमी त्याच्या पोटापुरतं शिकवा, त्यांना आपल्याला सांभाळावं. आणि कमीत कमी त्याला एवढं शिकवा, तू जन्माला आलायस ना, नको लय लहानपणी माळ घालू, पण कमीत कमीत तरुण वयात जसा परमार्थातल्या माणसाचं वय वाढेल तसं किंमत वाढते. वाढते का नाही? वाढते का नाही? मला आधी काहीच किंमत नव्हती गावामध्ये, मी सगळ्याला रूप मध्ये विठाला विठाला. पाहायला गेलं तर जिथं पिकतं तिथं विकत नसतं म्हणा, पण सद्गुरु महात्म्याचा आशीर्वाद झाला. मोगरा फुलं नाही, मोकार फुगला, मोकार फुगला असं नाही. मोगरा फुलेला, मोगरा फुलेला, फुले वेचिता बहरू कळियासी आला. आता सगळ्याला वाटतं की कीर्तन करते. माझ्या काल हे क्लासमेट म्हणजे वर्गातली मैत्रिणीचा फोन आला, म्हणे तुझं दाजी म्हणते तू कुठं राहिली ती कुठं गेली. मला आता हाताची बोट पाठी सारखी असतात का? तू शिक्षण केलं, मी ह्याच्यात पदार्पण केलं नाही का, ज्याची त्याची आवड राहते. पण मला तर वाटतं जेवढं परमार्थामध्ये वय तुमचं वाढेल तेवढी तुम्हाला किंमत वाढेल, आणि जेवढं प्रपंचात तुमचं वय वाढेल तेवढी किंमत कमी. आडगळीच्या खोलीमध्ये गेलं म्हणायचं माणूस, है की नाही? साईडच्या खोलीमध्ये, नंतर जास्त सिरियस असल्या तर बाहेरच्या गोट्यात, गोट्यात ना डायरेक्ट सधम मन वाडग्यात गण गाडग्यात, आणि हे सरळ विठाला विठाला. काय उपयोग पुन्हा किती घातले पितर, भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतील. लेकाचं माझ्या कोट कल्याण हो. त्यांच्या डोळ्यात एकदा ह्या दोन्ही हातानं पवित्र असं दान करा, नामस्मरण भगवंताचं करा, निश्चित भगवान प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात आलिया संसार उठावे करा, शरण जा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे विठ्ठल माझा एक सांगून जाईल, सुंदर असं पद आहे, पण अर्थ खूप गहन आहे. 3 बार भोजन भजन एक बार, 3 बार भोजन भजन एक बार, उसमें भी आते हैं झंझट हजार, उसमें भी आते हैं झंझट हजार. 3 बार भोजन भजन एक बार, 3 बार भोजन भजन एक बार, उसमें भी आते हैं झंझट हजार, उसमें भी आते हैं झंझट हजार. जाते जाते रस्ते में आ गया बुखार, जाते जाते रस्ते में आ गया बुखार, इसमें भी आते हैं झंझट हजार,
मस्त परमार्थ करा वाटतो, मनापासून करा वाटतो, पण लय अडचणी. माझं पाय लागलं तरी सोनाला म्हणते भाकरी करा आपली वाटत, लय अडचण. आणि पाहुणे आलं तर तिथंच माळ पडते की लगेच चालूच तिकडे गप्पा मारे नाही का. उसमें भी आते हैं झंझट हजार, खायला दी झोपायला मध्ये बसण्याला कधी मध्ये, ठीक आहे. असं माणसाचं असतं. परमार्थाकडे दुर्लक्ष करू नका. परमार्थ म्हणण्यापेक्षा आई वडिलाकडे दुर्लक्ष करू नका. चुकत असेल, मनाचा कल कुणीकडे जात असेल, परंतु परत ताळ्यावर या. कारण आई बाप कधी दूर लोटत नाहीत. आई बाप परत आपल्याला, जरी लेकरानं काही खराबी केली तरी ती पाय कापून नाही टाकत आई वडील. ज्याप्रमाणे मला बोलता आलं त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. तुमचंच लेकरू म्हणून काही चुकलेलं असेल तर विषय सोडून द्या. उदार अंतकरणाने, मायबापाच्या अंतकरणाने मला माफ करा. आणि जे काही बरोबर असेल, तुम्हाला बरोबर वाटलेलं असेल, जसं कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर कोणाचेही कपडे मापाचे असतात, तुम्हाला एखादा शर्ट फिट बी बसू शकतो. त्याचप्रमाणे कीर्तन असतं, एखादा शब्द माणसाला लागूही शकतो, एखाद्याच्या डोक्यामध्ये तो फिट बी बसू शकतो, एखाद्याच्या मंडपावर बी जाऊ शकतो, सांगता येत नाही. म्हणून ऐकून ऐकण्याचा निश्चित प्रयत्न करा. वेडे वापुडे गाईल परी दास तुझाची होईल, करविली तैसी केली कटकट वाकडी का नीट देव झाली. तुम्हाला माहिती आता कसं झालं, काय झालं ते तुम्हाला माहिती. एकदा सर्वांनी उभा राहायचं. ज्ञानेश्वरा पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. बोलो रे भाई सर्व संतान की जय. विठाला विठाला.